जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदा हे कुरकुरीत मसाला कारलं बनवून बघा. खरंच खूप भारी लागतं. भाकरीबरोबर, चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा गरमागरम मोकळा भात, त्याच्यावर हे मसाला कारलं आणि त्याच्यावर तुपाची धार, ते सुद्धा खूप भारी लागतं. त्याच्यासाठी कारलं स्वच्छ धुवून गोलाकारात कट करून घेतलं, बिया काढल्या, मीठ लावून थोडा वेळ ठेवलं म्हणजे त्यातलं कडू पाणी निघून जातं म्हणून. आता तव्यामध्ये तेल घातले, त्यात शेंगदाणे छान कडक होईपर्यंत तळून घेतले, कढीपत्ता तळून घेतला आणि लसूणच्या पाकळ्यासुद्धा तळून घेतल्या आणि नंतर हे मीठ लावून ठेवलेलं कारलं, त्यातलं कडू पाणी निघून गेलं की ते सुद्धा तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळायचं आणि त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. छान मीठ लागू होतं कारल्याला. नंतर हे तळलेले शेंगदाणे, त्याच्यामध्ये लसूण, लाल तिखट, मीठ, थोडंसं जिरं घातलं आणि धने घातले थोडेसे आणि मिक्सरला लावून वाटून घेतलं. थोडंसं जाडसरच वाटायचं. आता ह्या तळलेल्या कारल्यावर हा शेंगदाण्याचा मसाला आणि कढीपत्ता घातला, छान मिक्स करून घेतलं आणि इथे तयार झालेलं आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त कुरकुरीत मसाला कारलं.